नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप 2026 आणि 27साठी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झालेले आहे. जर तुमचं अंडर ग्रॅज्युएशनमध्ये ॲडमिशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी 2 लाखपर्यंत जी स्कॉलरशिप आहे तर ती आलेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला जे ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्याची प्रोसेस आणि जी माहिती आहे तर ती या ठिकाणी आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला गुगलवरती रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट भेटेल, त्यावरती तुम्ही क्लिक केल्यावरती तुम्हाला अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन मिळणार, अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिप, पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलरशिप. जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएशनमध्ये शिकत असेल तर तुम्हाला पहिला ऑप्शन आहे तर त्यावरती क्लिक करायचे आहे. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये असाल तर तुमच्यासाठी हा जो सेकंड ऑप्शन आहे तर त्यावरती तुम्ही क्लिक करून जी प्रोसेस आहे माहिती आहे तर ती चेकआउट करायचं आहे. तर या ठिकाणी रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप 2026-27साठी जे ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झालेले आहे. तर जी माहिती आहे तर ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तुम्हाला या ठिकाणी टोटल 5,000 स्टुडंट आहे तर त्यांना जी स्कॉलरशिप आहे तर ती 2 लाखपर्यंत भेटणार आहे. यामध्ये तुमचं फॅमिली इन्कम जे आहे तर ते 15 लाखापर्यंत असेल तर तुम्ही हा जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकतात. आणि तुमचं जे ॲडमिशन आहे तर ते फर्स्ट इयरला 2026-27मध्ये ॲडमिशन आहे तर ते तुमचं झालेलं पाहिजे. तर तुम्हाला या ठिकाणी 2 लाखपर्यंत जी स्कॉलरशिप आहे तर ती भेटणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला नो मोरचा ऑप्शन दिलेला आहे. यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला या स्कॉलरशिपबद्दल जी पूर्ण माहिती आहे तर ती या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. म्हणजेच तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जर तुमच्यासाठी ही जी स्कॉलरशिप आहे तर ती तुम्हाला मिळणार आहे. तर या ठिकाणी खालती स्क्रोल डाऊन केल्यावरती आपल्याला ॲप्लिकेशन अँड सिलेक्शन प्रोसेस आहे तर त्याची माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुमचा पर्सनल अँड कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे तर ती लागणार आहे. ॲकॅडमिक म्हणजेच तुमच्या कॉलेजची इन्फॉर्मेशन लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट लागणार आहे तर त्याची प्रोसेस या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यानंतर सिलेक्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तुमची एक ॲप्टिट्यूड टेस्ट होणार ऑनलाईन. तर त्यामध्ये तुम्हाला 60 मिनिटाचा जो टाईम आहे तर तो असणार आहे आणि 60 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. तर त्याचे ॲन्सर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फर्स्ट लेवल सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. आपली जी टेस्ट होणार आणि त्या टेस्टमध्ये जर आपण पास झालो तर तुम्हाला या ठिकाणी जी स्कॉलरशिप आहे तर ती 5,000 विद्यार्थ्यांना 2 लाखपर्यंत जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एलिजिबल क्रायटेरिया दिलेला आहे तर तो संपूर्ण तुम्हाला 12वीमध्ये 60% मिनिमम तरी असायला पाहिजे. त्यानंतर तुमचा जो कोर्स आहे तर तो करंटली फर्स्ट इयरचा 2026-27मध्ये ॲडमिशन पाहिजे. आणि जर तुमचं इन्कम आहे तर ते 15 लाखापेक्षा कमी असेल तर हा जो ॲप्लिकेशन आहे तर तो अप्लाय करू शकतात. त्यात तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट आहे तर ती सर्वांना कंपल्सरी आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट दिल्याशिवाय तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे तर त्यांच्यात एंट्री होणार नाही. तर या ठिकाणी सिम्पली आपल्याला क्लिक हेअर टू अप्लाय हा ऑप्शन दिलेला आहे. यावरती क्लिक करून आपल्याला अप्लाय करण्यासाठी जी लिंक आहे तर ती ओपन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही अंडर ग्रॅज्युएटमध्ये असाल तर तुम्हाला हा जो ऑप्शन आहे तर तो या ठिकाणी निवडायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी असाल तर या ठिकाणी सेकंड ऑप्शन आहे तर तो निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आय कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपली ॲकॅडमिक डिटेल आहे तर ती आपल्याला एंटर करायची आहे. आणि आपल्या कॉलेज इन्स्टिट्यूटचे या ठिकाणी नाव वगैरे आहे तर ती संपूर्ण माहिती आपल्याला फिलअप करून आपली पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तर ती मोबाईल नंबर ही जी माहिती आहे तर ती आपल्याला भरायची आहे. त्यानंतर डिक्लेरेशन आपल्याला द्यायचं आहे. या ठिकाणी एक बॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे. आणि कॅप्चा जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचा आहे. या ठिकाणी ही जी संपूर्ण माहिती आहे तर ती आपली बेसिक डिटेल आहे तर ती सर्वांनी आपण फिलअप करून या ठिकाणी आपल्याला रजिस्टरचा ऑप्शन दिलेला आहे. तर या रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक करून आपलं जे आहे तर ते आपण लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून आपली जी संपूर्ण ॲप्लिकेशन प्रोसेस आहे तर ती करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो फॉर्म आहे तर तो रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिपसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर आय होप तुम्हाला जो व्हिडिओ आहे तर तो समजला असेल. तर मित्रांनो नक्की हा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करा. थँक्यू.